श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी कोणतंही संकट पेलायला आपल्याला नेहमी मदत करत असते. प्रत्येक गोष्टीशी हिमतीने लढायला प्रवृत्त करते. आपल्यावर विश्वास असणं हे खूप गरजेचं आहे आणि हाच विश्वास आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचायला मदत करत असतो. श्रोते हो, स्वतःवर जर विश्वास असेल ना, तर आपण आत्मविश्वासानं म्हणू शकतो की हो, हे मी नक्की करू शकतो. कारण श्रोते हो, आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास असतोय. कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीवर डोळं झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्यावर स्वतःवर मनापासून विश्वास असला पाहिजे आणि तरच आपण अशक्य गोष्ट शक्य करू शकतोय आणि कोणत्याही परिस्थितीवर मात सुद्धा करू शकतो. कोणाचा दुसऱ्याचा आपल्यावर विश्वास नसला तरी आपला मात्र आपल्यावर विश्वास असणं हे खूप गरजेचं आहे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नात्याला नाव देण्यापेक्षा नात्याला भाव देणं हे जास्त गरजेचं असतं. समजून आणि सांभाळून घेतलं की नात्यामध्ये दुरावा येत नाही. माफी मागून झालेली चूक ही सुधारू शकतो, पण माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत नाही. म्हणून आयुष्यात चुका झाल्या तर चालतील, परंतु चुकून सुद्धा कुणाचा विश्वास तोडू नका. स्वतःची चूक झाकण्याकरता दुसऱ्यावर केलेला आरोप हे कधीच तुमचा मोठेपणा सिद्ध करत नाही, परंतु त्यावरून तुमची लायकी समजते. प्रत्येक परिस्थितीमध्ये समाधानी राहणं हेच तर खरंच जगणं असतं. आपल्या विचारांची माणसं भेटली की बोलावं हमखास मन मोकळेपणानं. कारण मनानं निर्मळ आणि मन मोकळी माणसं ही सगळ्यांच्या नशिबात नसतात. कधीही आपल्या भूतकाळाचं कैदी होऊ नका. तो एक धडा होता, जन्मठेपेची शिक्षा नाही. दुःख त्याच व्यक्तीला भेटतं जी व्यक्ती प्रत्येक नातं मनापासून निभावत असते. महत्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही. लक्षात ठेवा, चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देत असतो. संघर्षाला कधीही दुर्दैव मानू नका, पळ काढू नका. संघर्षात सामोरं जाणाऱ्याला हमखास यश मिळतं. परिस्थिती चांगली की वाईट हा मुद्दा नसतो, तर बेतलेल्या प्रसंगाचा आपण कसा सामना करतो हे महत्वाचं असतं. शरीरापेक्षा मनाचा थकवा जास्त त्रासदायक असतो. शरीर थकलं की शांत झोप लागते आणि मन थकलं की झोप ओढते. आपलं जीवन हे आपल्या विचारांचं प्रतिबिंब आहे. सकारात्मक विचार करा, सुंदर जीवन जगा. ज्यांची मनं साफ असतात ते सगळ्यांना जीव लावतात आणि ज्यांच्या मनात पाप असतं ते स्वार्थासाठी नाती जपतात. खोटं ऐकायला तेव्हा मजा येते जेव्हा सत्य अगोदरच माहीत असतं. तुमच्यावर वाईट वेळ आली असेल तर कुणाला दोष देऊ नका, पण त्या वाईट वेळेत कोणी भर घातली
तर त्याची वाट लावल्याशिवाय सोडू नका. हाव नको कुठल्या गोष्टीची, फक्त जे मिळालं त्यात समाधानी असावं. कारण जिथं समाधान आहे तिथंच खरं स्वर्ग सुख आहे. आयुष्यात दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत, लोकांनी दिलेला मान आणि केलेला अपमान. कारण आजकाल लोकांना मान देण्यापेक्षा अपमान करायला जास्त आवडतं. संघर्षाशिवाय जीवन अपूर्ण आहे. समोरचा समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्हीही व्यर्थ आहे. प्रेम त्याच्यावर करावं ज्याला आपण आवडतो, नाही तर आपल्या आवडीसाठी आपण उगीचच आयुष्य घालवतो. एखाद्या वेळेला चुकून केलेलं पाप हे गंगेत धुतलंही जाईल, पण लक्षात ठेवा, ठरवून केलेल्या पापाची शिक्षा या जन्मात भोगावी लागते. प्रतिभा परमेश्वराकडून मिळते, म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक राहा. प्रतिष्ठा समाजाकडून मिळते, म्हणून समाजाचे आभारी राहा. परंतु मनोवृत्ती आणि अहंकार हा स्वतःकडून मिळतो, त्यापासून सावध राहा. जगामध्ये समाजाला स्त्री अन्याय सहन करणारी चांगली वाटते, परंतु विरोध करणारी नाही. जीवनात खूप व्यक्ती भेटतात, पण एक आपुलकीचं नातं हे क्वचितच लोकांबरोबर जुळतं. त्या नात्याला नाव नसतं, परंतु काळजी जिव्हाळा खूप असतो. मोक्यावर साथ सोडणारी माणसं ही बऱ्याचदा तीच असतात, ज्यांना कधी काळी आपण डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो. शब्दाविना भावना मुख्य आहेत, अर्थाविना शब्द निरर्थक आहेत, आचरणाविना उपदेश व्यर्थ आहे, संस्काराविना जीवन पशु समान आहे, आणि मानवतेविना माणूस बेईमान आहे. कधी कोणाशी बरोबरी करायची नाही आणि स्वतःला कधी कोणापेक्षा कमी समजायचं नाही. कष्टाचं खायचं आणि रुबाबात जगायचं. जिथं प्रगती असते तिथं निंदा ही ठरलेलीच असते. कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं तर या जगात कोणीच कोणाशी बोललं नसतं.